नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस. पहा, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट नावाचा जो चॅप्टर आपण स्टार्ट केलेला होता. मागच्या काही लेक्चर मध्ये आपण त्यातल्या बऱ्याच कन्सेप्ट स्टडी केल्या आहेत. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटचं आजचं आपलं लास्ट लेक्चर असणार आहे. ठीक आहे. कालच्या लेक्चर मध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची कन्सेप्ट स्टडी केली होती. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, त्यामध्ये फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन स्टडी केला होता. So what is the statement of Faraday's law of electromagnetic induction? When number of magnetic lines of force passing through the conducting coil or conductor changes. एखाद्या कंडक्टर मधून पास होणाऱ्या किंवा एखाद्या कंडक्टरच्या कॉइल मधून पास होणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ची संख्या जेव्हा बदलते, याचा अर्थ त्या कंडक्टरशी असोसिएट असणारी मॅग्नेटिक फील्ड चेंज होत आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा कंडक्टरशी असोसिएट असणारी मॅग्नेटिक फील्ड चेंज होते, तेव्हा त्या कंडक्टर मध्ये करंट जनरेट होतो. यालाच आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हटलं होतं. आज आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वरती वर्क करणाऱ्या एका डिव्हाइसचा स्टडी करायचा आहे. अँड दॅट डिव्हाइस इज नथिंग बट द इलेक्ट्रिक जनरेटर. That device is nothing but the electric generator. Okay. इलेक्ट्रिक जनरेटरचा आपल्याला स्टडी करायचा आहे. आता काय काम असते इलेक्ट्रिक जनरेटरचं, याचा स्टडी आपण ऑलरेडी काय केलेला आहे, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी मध्ये डिटेल मध्ये केला होता. काय होतं, आपण टर्बाइनच्या मदतीनं जनरेटरच्या रॉडला किंवा मॅग्नेटला रोटेट करतो. मग रोटेट करणं म्हणजे कायनेटिक एनर्जी. So kinetic energy is the type of mechanical energy. Kinetic energy is the type of mechanical energy. आपण पाहिलं होतं टुवर्ड्स ग्रीन एनर्जी मध्ये, आपण तो जो रॉड असतो त्याला रोटेट करतो विथ द हेल्प ऑफ द टर्बाइन. जनरेटरच्या त्या रॉडला जेव्हा आपण रोटेट करतो, तेव्हा त्याच्याशी असोसिएट असणारी मॅग्नेटिक फील्ड काय होत असते, त्या कंडक्टरशी असोसिएट असणारी मॅग्नेटिक फील्ड चेंज होते. आणि ती मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यामुळे इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो, म्हणजेच आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते. पण एक्झॅक्टली इलेक्ट्रिक मोटरच्या अपोजिट होतं इथं. इलेक्ट्रिक मोटर मध्ये आपण इलेक्ट्रिकल एनर्जी ऍज अ इनपुट म्हणून प्रोव्हाइड करतो. इलेक्ट्रिक मोटर मध्ये आपण इलेक्ट्रिकल एनर्जी ऍज अ इनपुट म्हणून प्रोव्हाइड करतो आणि आपल्याला आउटपुटला मेकॅनिकल एनर्जी मिळते. इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये त्याच्या अपोजिट होतं. आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळवायची, इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची, त्यासाठी आपण इलेक्ट्रिक जनरेटरचा वापर करतो. सो या इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये होतं काय, तर मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतं. मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतं. मग या इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये दोन टाइप्स आहेत, एसी जनरेटर आणि डीसी जनरेटर. सो आपण एसी जनरेटरचा स्टडी करूया. पहा, आता एसीडीसी काय आहे याबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. जसं आपण इलेक्ट्रिक मोटर मध्ये त्याची डेफिनेशन, वर्किंग प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग या पॉइंट्सच्या मदतीने इलेक्ट्रिक मोटरचा स्टडी केला होता, त्याच पॉइंट्सच्या मदतीने आपल्याला इलेक्ट्रिक जनरेटरचा सुद्धा स्टडी करायचा आहे. ओके. सो पहिला पॉइंट काय असणार आहे, दॅट इज द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर. फर्स्ट पॉइंट काय असणार आहे, डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर. मग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, डेफिनेशन मध्ये काय सांगायचंय, तर कोणत्या एनर्जीचं कोणत्यामध्ये कन्व्हर्जन होतं. सो इट इज अ डिव्हाइस इन विच मेकॅनिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इट इज अ डिव्हाइस इन विच मेकॅनिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि त्या डिव्हाइसला आपण इलेक्ट्रिक जनरेटर असं म्हणत असतो, ज्यामध्ये मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतं. त्यानंतरचा पॉइंट आहे ते म्हणजे याचं वर्किंग प्रिन्सिपल. सो इट वर्क्स ऑन लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, और इट वर्क्स ऑन द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. It works on Faraday's law of electromagnetic induction. Okay. So तुम्ही जेव्हा एक्झाम मध्ये याचं वर्किंग प्रिन्सिपल लिहिणार आहात, तेव्हा तुम्हाला तो फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इथं डिफाईन करायचा आहे, ज्याचा आपण ऑलरेडी कालच्या लेक्चर मध्ये स्टडी केला आहे. ठीक आहे. सो पहा, डेफिनेशन काय आहे, Electric generator is the device in which
मेकॅनिकल एनर्जी इज गेटिंग कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ते कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करतं, तर त्याचा आन्सर आहे इलेक्ट्रिक जनरेटर वर्क्स ऑन द लॉ ऑर द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन गिवन बाय द फॅराडे. आणि तो काय आहे तो सुद्धा इथं डिफाइन करायचा आहे. वेन काय आहे तो, वेन मॅग्नेटिक फील्ड असोसिएटेड विथ द कंडक्टर, when magnetic field associated with the conductor changes, then current is generated in that conductor is called as electromagnetic induction. आणि त्याच लॉ वरती इलेक्ट्रिक जनरेटरची वर्किंग डिपेंड असते. ही झालं डेफिनेशन, ही झालं त्याचं वर्किंग प्रिन्सिपल. ठीक आहे. आता आपल्याला त्याच्या कन्स्ट्रक्शन बद्दल स्टडी करायचा. सिंपल आहे. इलेक्ट्रिक मोटर जर तुम्हाला व्यवस्थित समजली असेल तर जनरेटर समजण्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट येणार नाही. ठीक आहे. सो आता आपण त्याचं कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. परत मी तुम्हाला सांगितलं आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला त्याच्या कंपोनंट्सचा स्टडी करायचा असतो आणि त्यासाठी आपल्याला डायग्रामची आवश्यकता असते. कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला त्याच्या कंपोनंट्सचा स्टडी करायचा असतो आणि त्यासाठी आपल्याला डायग्राम रिक्वायर्ड असते. तर इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये सुद्धा अशा प्रकारे पोल पीसेस ऑफ मॅग्नेट असते. हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे एक कंडक्टिंग कॉईल असते, इथे एक अशा प्रकारची कंडक्टिंग कॉईल असते. मग आता हे तर सगळं इलेक्ट्रिक मोटर सारखंच दिसतंय, थोडेफार चेंजेस असतात फक्त, ते कोणते ते व्यवस्थित समजून घ्या फक्त. दिस इज कॉल्ड ॲज ऍक्सल. आता इथं अशा प्रकारच्या रिंग्स वापरल्या जातात, यांना कंडक्टिंग रिंग्स म्हणतात. आपण स्टडी करतोय तो कशाचा, तर तो आपण जो स्टडी करतोय तो एसी जनरेटरचा करतोय. डीसी जनरेटर मध्ये फक्त या कंडक्टिंग रिंगच्या जागी आपण काय घेतो, तर स्प्लिट रिंग्स घेतो. ठीक आहे. त्या सुद्धा कंडक्टिंगच असतात, परंतु त्या दोन हाफ पार्ट मध्ये त्या रिंगला डिवाइड केलेले म्हणून त्याला आपण स्प्लिट रिंग म्हटलं. इथं हा कार्बन ब्रश असणार आहे. मग हा जो पार्ट आहे हा इथं याला कनेक्ट असणार आहे. या पर्टिक्युलर समजा ही रिंग आहे एक्स आणि ही रिंग आहे वाय. ठीक आहे. आता या कार्बन ब्रशला इकडनं एक वायरिंग आपण कनेक्टिंग वायर जोडलेलं आहे. या कार्बन ब्रशला एक कनेक्टिंग वायर. आता आपण याला इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय देणार नाहीये, आपण याला इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय देणार नाहीये. रिझन काय त्याचं कारण इथं इलेक्ट्रिसिटी द्यायची नाहीये, इथं मिळवायची, जनरेट करायची. सो हे जी म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर आहे. जी म्हणजे काय, गॅल्व्हॅनोमीटर. इथं नाव आहे समजा ए. या कॉइलचं रेक्टँग्युलर शेपची कॉइल आहे ए बी सी डी. रेक्टँग्युलर शेपची कॉइल ए बी सी डी. आता पहा थोडा बदल काय दिसतोय इथं तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटरच्या कन्स्ट्रक्शन मध्ये. थोडा बदल काय दिसतोय पहा इलेक्ट्रिक जनरेटर आणि इलेक्ट्रिक मोटरच्या कन्स्ट्रक्शन मध्ये. तर इथं आपण करंट डिटेक्ट करण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर यूज केलेला आहे. करंट डिटेक्ट करण्यासाठी आपण इथं गॅल्व्हॅनोमीटर यूज केलेला आहे आणि तिथं आपण करंट प्रोव्हाइड करण्यासाठी बॅटरी किंवा दुसरा कोणता तरी इलेक्ट्रिसिटीचा सोर्स दिला होता. का, कारण तिथं करंट आपल्याला इनपुट म्हणून द्यावं लागत होतं, इथं आपल्याला करंट ऍज अ आउटपुट मिळणार आहे. ठीक आहे. फरक काय पहा, इलेक्ट्रिक मोटर मध्ये करंट आपण बॅटरीच्या मदतीनं त्या पर्टिक्युलर कॉइलला प्रोव्हाइड केलं आणि त्याचा परिणाम आपल्याला ती कॉइल रोटेट व्हायला लागली. इथं त्याच्या उलट आहे, इथं आपल्याला एक्सटर्नल सोर्सचा वापर करून ही कॉइल रोटेट करायची आणि ही कॉइल जेव्हा रोटेट होईल ती कुठं रोटेट व्हायला लागली, मॅग्नेटिक फील्ड मध्ये. हे नॉर्थ कडून साऊथ कडे हे जे एरो आहे हे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स रिप्रेझेंट करतात, म्हणजे ही मॅग्नेटिक फील्ड आहे. मग पहा हा जो ऍक्सल आहे आपण टुवर्ड्स ग्रीन एनर्जी मध्ये पाहिलं होतं, हा ऍक्सल कशाच्या मदतीनं रोटेट केला जातो, टर्बाईनच्या. मी तुम्हाला सांगितलं होतं की तिथं फक्त याला रोटेट केल्या जातं आणि मध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते, एवढंच लक्षात ठेवा. त्याचं एक्सप्लेनेशन इथं पाहणार आहोत. मग हा जो ऍक्सल आहे हा ऍक्सल टर्बाईनच्या मदतीनं रोटेट केला जातो. हा जेव्हा रोटेट होईल तेव्हा तो या एबीसीडी या रेक्टँग्युलर कॉइलला रोटेट करेल. हा ऍक्सल जेव्हा रोटेट होईल तेव्हा तो या एबीसीडी या रेक्टँग्युलर कॉइलला रोटेट करेल. एबीसीडी कॉइल रोटेट झाली म्हणजे त्या एबीसीडी कॉइलशी रिलेटेड असणारी मॅग्नेटिक फील्ड चेंज होत आहे आणि त्याच्याशी संबंधित असणारी मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली. त्याच्याशी संबंधित असणारी मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली याचा अर्थ इथं करंट जनरेट होणार आहे. म्हणजे फरक लक्षात आला का पहा. इलेक्ट्रिक मोटरमध्ये आपण इथं बॅटरी कनेक्ट केली होती, त्या बॅटरीमुळे इथून करंट फ्लो झाला. त्या बॅटरीमुळे इथून करंट फ्लो झाला आणि
मग तिथून करंट फ्लो झाल्यामुळे ती कॉईल रोटेट व्हायला लागली. ते प्रिन्सिपल कोणतं होतं? करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड, इफ करंट इज पास थ्रू इट देन फोर्स ऍक्ट्स ऑन इट. तिथं काय झालं होतं इलेक्ट्रिक मोटर मध्ये? करंट आपण बॅटरीच्या मदतीने फ्लो केला आणि तो कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला होता. मॅग्नेटिक फील्ड आणि त्या कंडक्टर मधून फ्लो होणारा करंट या दोघांचा परिणाम आपल्याला काय मिळाला? कंडक्टर मोशन मध्ये आला. ही कॉईल रोटेट व्हायला लागली. म्हणजे इलेक्ट्रिक मोटर मध्ये आपण इलेक्ट्रिसिटी दिली होती आणि मोशन मिळवली होती. इथं आपल्याला मोशन द्यायचे, एक्सटर्नली टर्बाईनचा वगैरे वापर करून आपण याला मोशन देतो आणि करंट जनरेट करतो. ओके, सो कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला काय पाहायचं असतं, याच्यामध्ये कोणते कोणते कंपोनेंट्स आहेत. आय होप तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर आणि जनरेटर मधला डिफरन्स लक्षात आला असेल. याच्यामध्ये सुद्धा मॅग्नेटचे पीसेस आहेत, नॉर्थ आणि साऊथ पोल दिसत आहे तुम्हाला इथं. त्यानंतर याच्यामध्ये एबीसीडी ही एक रेक्टँग्युलर कॉईल आहे. एबीसीडी काय आहे? एक रेक्टँग्युलर कॉईल आहे जी त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये रोटेट होणार आहे. त्याच्यानंतर एक्स आणि वाय या काय आहेत? तर या कंडक्टिंग रिंग्स आहेत. या कंडक्टिंग रिंग्स आहेत. त्यानंतर ई आणि एफ काय आहेत? तर हे कार्बन ब्रशेस आहेत. ई आणि एफ काय आहेत? कार्बन ब्रशेस आहेत. हा आहे इथं, याला डायरेक्टली नाव देतो, हा आहे ऍक्सल. आणि हा जी म्हणजे करंट जो प्रोड्यूस होणार आहे तो करंट डिटेक्ट करण्यासाठी वापरलेला हा गॅल्व्हॅनोमीटर आहे. तो करंट डिटेक्ट करण्यासाठी वापरलेला हा गॅल्व्हॅनोमीटर आहे. ठीक आहे, हे झालं कन्स्ट्रक्शन. मॅग्नेटचा वापर काय? मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणं. एबीसीडी ही रेक्टँग्युलर कॉईल त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये रोटेट होईल. ती रोटेट झाली म्हणून त्याच्याशी, त्या एबीसीडी कॉइलशी असोसिएट असणारी मॅग्नेटिक फील्ड कंटिन्युअसली चेंज होते, म्हणून तिथं करंट जनरेट होतो अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. एक्स आणि वाय या कंडक्टिंग रिंग्स आहेत, ज्या पर्टिक्युलरली त्या ऍक्सल वरती माउंट केलेल्या आहेत. म्हणजे ऍक्सल रोटेट झाला तर या रिंग्स सुद्धा रोटेट होतील. मात्र कार्बन ब्रशेस रोटेट होत नसतात, ते त्यांच्या जागेच असतात. मग हे कार्बन ब्रशेस कशासाठी? तर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट मेंटेन करण्यासाठी. कारण काय? हे जर तुम्ही डायरेक्ट रिंगला जोडलं असतं तर काय झालं असतं? रिंग सोबत हे इकडचं सर्किट सुद्धा रोटेट झालं असतं. ते टाळायचं. हा एवढाच पार्ट रोटेट झाला पाहिजे, इकडचा पार्ट रोटेट नाही झाला पाहिजे. मग कार्बन ब्रशेस आर यूज फॉर मेकिंग द इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. आणि इथं जे इलेक्ट्रिक करंट जनरेट होणार आहे, ते जनरेट झालेलं इलेक्ट्रिक करंट तिथं झालंय का नाही ते डिटेक्ट करण्यासाठी इथं गॅल्व्हॅनोमीटरचा वापर केलेला आहे. परत सांगतो, मॅग्नेट कशासाठी? मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी. एबीसीडी ही रेक्टँग्युलर कॉईल कशासाठी? ती त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये रोटेट होईल आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या लॉ नुसार तिथं करंट डेव्हलप होईल. एक्स आणि वाय या कंडक्टिंग रिंग्स आहेत, त्या ऍक्सल वरती माउंट केलेल्या, ज्या ऍक्सल सोबत रोटेट सुद्धा होतील आणि त्यांच्या मार्फत या एबीसीडी कॉईल मधून करंट सुद्धा फ्लो झालेला इकडच्या सर्किट मध्ये आणला जातो. ई आणि एफ हे कार्बन ब्रशेस आणि करंट डिटेक्ट करण्यासाठी वापरलेलं गॅल्व्हॅनोमीटर, हे झालं इलेक्ट्रिक जनरेटरचं कन्स्ट्रक्शन. डेफिनेशन मध्ये काय सांगणार? इलेक्ट्रिक जनरेटर इज अ डिव्हाइस. इलेक्ट्रिक जनरेटर इज अ डिव्हाइस इन विच मेकॅनिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. पहिला पॉइंट. दुसरा त्याचं वर्किंग प्रिन्सिपल. इलेक्ट्रिक जनरेटर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तिसरा पॉइंट त्याच्या कन्स्ट्रक्शन बद्दल आहे. त्यामध्ये पहिल्यांदा ही डायग्राम ड्रॉ करायची आणि त्या डायग्राम मध्ये जे कंपोनंट्स इथं तुम्हाला दिसत आहेत ते लिस्ट डाऊन करायचे आणि त्याचं एका सेंटेन्स मध्ये प्रत्येकाचं फंक्शन, की तिथं तो कंपोनंट का गरजेचा आहे. हे झालं कन्स्ट्रक्शन. 3 पॉइंट लक्षात आले. आता पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे त्याची वर्किंग साठी मी थोडी आणखी मोठी डायग्राम ड्रॉ करणार आहे, जेणेकरून ती व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. आता परत सांगतो एकदा, वर्किंग चांगल्या प्रकारे समजण्यासाठी, इलेक्ट्रिक जनरेटरची वर्किंग चांगल्या प्रकारे समजण्यासाठी तुम्हाला फ्लेमिंग्स राईट हँड रूल बद्दलचं डिटेल माहिती असणं आवश्यक आहे किंवा तो अप्लाय करता येणं आवश्यक आहे. ठीक आहे. सो इथे डायग्राम ड्रॉ करतोय मी. सो हा एक पोल काढला, इकडे एक पोल ड्रॉ केला आहे, हा नॉर्थ पोल. ठीक आहे. हे थोडे साईज सेम काढायची तुम्ही स्केलचा यूज करून. ठीक आहे. हा इथं आहे साऊथ पोल.
नॉर्थ पोल, साऊथ पोल, त्यांच्यामध्ये ही अशा प्रकारची रेक्टँग्युलर शेपची कॉईल आहे. इथं पर्टिक्युलरली अशा प्रकारचा ऍक्सल आपण यूज करत असतो. त्या ऍक्सल वरती अशा प्रकारच्या कंडक्टिंग रिंग्स माउंट केलेल्या आहेत. त्या कंडक्टिंग रिंगला टच करणारे म्हणजे इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट मेंटेन करण्यासाठी वापरण्यात येणारे कार्बन ब्रशेस इथं आहेत. ओके, मग इथं जोडलं, या रिंगला जोडल्या. हे कॉइलचं कनेक्शन कुठं दिलंय? रिंगला दिले, ते लक्षात ठेवायचं व्यवस्थित. इकडे कार्बन ब्रशला नाही जोडायचं. ठीक आहे, इकडनं परत याला इथं रिंगला कनेक्ट केलं. आता कार्बन ब्रशेसला कॉन्टॅक्ट दिला, सॉरी कनेक्टिंग वायरच्या मदतीने इकडं गॅल्व्हॅनोमीटरला कनेक्ट केलं. इकडनं परत अशा प्रकारे सर्किट कंप्लीट केलेलं आहे. सो दिस इज द सिम्पलेस्ट डायग्राम ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर. ही डायरेक्ट तुम्ही ड्रॉ करू शकता एक्झाम मध्ये सुद्धा. ABCD. ठीक आहे, त्यानंतर नॉर्थ पोल, साऊथ पोल. हा काय असणार आहे? हा असणार आहे ऍक्सल. या झाल्या कनेक्टिंग वायर्स. या काय आहेत? कनेक्टिंग वायर्स. ठीक आहे, आता एक्सप्लेन करूयात आपण त्याची वर्किंग. आय होप तुम्हाला डेफिनेशन, त्याच्यानंतर त्याचं वर्किंग प्रिन्सिपल आणि कन्स्ट्रक्शन याच्याबद्दल कन्सेप्ट लक्षात आल्या असतील. आता सुरुवात कुठून होणार? आपण जनरेटरला मेकॅनिकल एनर्जी प्रोव्हाइड करणार. आपण जनरेटरला मेकॅनिकल एनर्जी प्रोव्हाइड करणार. इथं लिहितो मी, मला जे लिहायचं ते. म्हणजेच आपण त्याचा रॉड एक्सटर्नली रोटेट करणार आणि त्याच्यात काय प्रोड्यूस होणार? इलेक्ट्रिकल एनर्जी. हे कनेक्टिंग वायर्स आहेत, आपल्याला माहिती आहे, तिथून त्याला रब केलं. सो इथं आपण मेकॅनिकल एनर्जी प्रोव्हाइड करणार, आपल्याला मिळणार इलेक्ट्रिकल एनर्जी. सुरुवात कुठून करायची? आपण एक्सटर्नली टर्बाइनचा वापर करून या ऍक्सेलला रोटेट करणार. म्हणजे ऍक्सेल इकडे टर्बाइनला जोडलेले, तो टर्बाइन रोटेट झाला की ऍक्सेल रोटेट होईल. मग ऍक्सेल रोटेट झाला तर त्याच्यासोबत ही एबीसीडी कॉइल सुद्धा रोटेट होईल. एबीसीडी कॉइल सुद्धा रोटेट होईल. आता आपल्याला समजायला सोपं जाण्यासाठी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हे वर्ड आपण यूज करूयात. आता काय भानगड असते क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज? घड्याळाच्या काट्याच्या दिशेत फिरणं. समजा हे असं आहे, ते असं फिरत असेल तर क्लॉकवाईज आणि असं फिरत असेल तर अँटी क्लॉकवाईज. पहा, असं फिरत असेल तर क्लॉकवाईज आणि असं फिरत असेल तर अँटी क्लॉकवाईज. ओके, सिम्पली. आता या ज्या कंडक्टिंग रिंग्स आहेत त्यांना मी XY नावं दिले आणि कार्बन ब्रशेसला मी EF असे नावं दिले. हा ऍक्सेल आहे. आता डायग्राम 100% कंप्लीट झालेली. आता ऐका, लेट्स सपोज ऍक्सेल इज रोटेटेड इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. काहीच नाही, फक्त फ्लेमिंग्स राईट हँड रूल जर वापरता आला तर तुम्हाला वर्किंग समजण्यातच जमा आहे. नाउ लेट्स सपोज ऍक्सेल इज रोटेटिंग इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे कसं? तर घड्याळाच्या काट्याच्या अपोजिट. म्हणजे हे जर हा AB आहे आणि हा CD आहे तर अँटी क्लॉकवाईज म्हणजे कसं? असं. कारण घड्याळाच्या काटे असे फिरतात ना, अशा प्रकारे. त्याच्या अपोजिट म्हणजे अँटी क्लॉकवाईज. मग हे असं आहे तर हे अँटी क्लॉकवाईज फिरतंय, याचा अर्थ असं फिरतंय. हे असं आहे ना, तर अँटी क्लॉकवाईज म्हणजे असं फिरतंय. म्हणजे इनिशियली काय होणार आहे? CD वरती फोर्स मध्ये ऍक्ट होत आहे आणि AB वरती बाहेर ऍक्ट होत आहे. CD वरती फोर्स अँटी क्लॉकवाईज आपण याला रोटेट केलं या ऍक्सेलला, म्हणजे CD वरती असा मध्ये फोर्स ऍक्ट होत आहे आणि AB वरती बाहेर, म्हणजे हे असं रोटेट होईल. कारण का? AB इथे, CD इथे, याच्यावरती इकडे फोर्स ऍक्ट झाला आणि याच्यावरती इकडे, तर हे असं रोटेट होऊन इकडे येणार आहे. बरोबर? मग आता लक्षात घ्या, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असते नॉर्थ कडून साऊथ कडे. हे आपण इथं ड्रॉ करून घेऊया. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन नॉर्थ कडून साऊथ कडे. पहिल्यांदा AB मधून करंट, इथं करंट जनरेट होणार आहे आणि तो जनरेट होणारा करंट असा फ्लो होणार आहे का असा फ्लो होणार आहे, त्यासाठी आपल्याला फ्लेमिंग्स राईट हँड रूल वापरायचा आहे. मग अँटी क्लॉक AB तून करंटची डायरेक्शन फाइंड आउट करा, CD तून फाइंड आउट करा, तुम्हाला करंटची त्या पूर्ण सर्किट मधली डायरेक्शन मिळून जाईल. आता अँटी क्लॉकवाईज फिरत आहे, परत एकदा सांगतो, म्हणजे AB वरती इकडं फोर्स ऍक्ट झाला आणि CD वरती इकडं असं. हे असं होतं ना, हे मध्ये चाललंय, हे बाहेर आणि फिरून असं येणार आहे. म्हणजे AB वरती इकडे फोर्स ऍक्ट झालाय आणि CD वरती मध्ये फोर्स ऍक्ट झालाय. मग आता तिथं फ्लेमिंग्स राईट हँड रूल जर वापरला तर हे बोट कुठं ठेवायचं? मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये ठेवलं आणि अंगठा कुठं पाहिजे? त्या कंडक्टरवरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सच्या डायरेक्शन मध्ये. मग AB वरती फोर्स कुठे ऍक्ट व्हायला? इकडे, कारण आपण ऍक्सेलला अँटी क्लॉकवाईज रोटेट केलंय. मग हे पहा, हे मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये, त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतोय बाहेरच्या डायरेक्शन मध्ये. मोटर मध्ये डावा हात वापरायचा, जनरेटर मध्ये उजवा हात वापरायचा. ठीक आहे,
सो हा अंक आपण ऍडजस्ट केला, हे ऍडजस्ट केलं तर आपला करंटची डायरेक्शन मिळाली एबी मधून कुठे फ्लो होतोय अपवर्ड डायरेक्शन मध्ये. मग तो ए टू बी गेला, मग इकडे आला. आता सीडी साठी जर तुम्ही अप्लाय केलं तर काय असणार आहे? मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये, हे बोट मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये आणि हे कुठं असलं पाहिजे? त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स हा मध्ये जाणार होता, म्हणजे हे असं आहे. म्हणजे त्याच्यातून करंट कसा फ्लो झाला? डाऊनवर्ड. म्हणजे करंट ए टू बी, बी टू सी, सी टू डी असा इथून फ्लो झाला, तो वाय मध्ये आला आणि तो आता इकडनं या सर्किट मधून फ्लो झाला. तर तो सर्किट मधून फ्लो झालेला करंट हा गॅल्व्हनोमीटर काय करणार आहे? डिटेक्ट करणार आहे. ठीक आहे. आता हा रोटेशन झालं, हे अँटी क्लॉकवाईज फिरत होता असं, इथून ही ए बी आता इथं आली आणि सी डी इथं आली. म्हणजे आता हे हाफ रोटेशन काय झालेलं आहे? कम्प्लीट झालेलं आहे. इथं स्प्लिट रिंग वगैरे काही नाहीये. हाफ रोटेशन नंतर काय झालं तर आपले पॉइंट्स इंटरचेंज झाले, कारण हा फिरून इथं आलाय. म्हणजे ए इथं आला, बी इथं आला, सी इथं आला आणि डी इथं आला. ठीक आहे. ए इथं होता, बी इथं होता, सी इथं आणि डी इथं होता. तर ते फिरून हाफ रोटेशन नंतर इथं आले. आता ऍक्च्युली ही सुद्धा अरेंजमेंट इथं चेंज होणार आहे. ही सुद्धा अरेंजमेंट काय होणार आहे? चेंज होणार आहे. हा पार्ट इथं येणार आहे, ब्रशेस तिथंच राहत असतात. ठीक आहे. सो मी ते ओरिजिनल वालच दाखवतो, त्यावरून व्यवस्थित समजून घ्या. सो हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे, हा डी आहे. सो आपण फ्लेमिंग्स राईट हँड रूलनं डायरेक्शन फाइंड आउट केली करंटची. ती कशी आली? ए टू बी, बी टू सी, सी टू डी. म्हणजे गॅल्व्हनोमीटर मध्ये जो करंट फ्लो झालाय तो या डायरेक्शन मध्ये फ्लो झालाय, इकडे अशा प्रकारचा. आता हाफ रोटेशन नंतर काय झालं? सीडी इकडे आला आणि एबी तिकडे गेला आहे. सीडी इकडे आला आणि एबी तिकडे गेलेला आहे. मग आता काय झालं? इथं कोण असणार आहे? सीडी असणार आहे. इथं कोण असणार आहे? सीडी असणार आहे. ओके. सो आता काय होईल? ते अँटी क्लॉकवाईज रोटेट होत होतं, म्हणजे असं इथं सीडी होता, इथं एबी, हे रोटेट होऊन इथं आलं. आता सीडी इथं आलाय, सीडी इथं आलाय. आता सीडी इकडे मूव्ह होणार आहे आणि एबी इकडे मूव्ह होणार आहे. लक्ष द्यावं. इनिशियली काय होतं हाफ रोटेशन साठी? एबी असा इथून इथे आला, सीडी तेव्हा इथून इथे आला असं. आता हाफ रोटेशन नंतर काय झालंय? सीडी इथं आला आणि एबी इथं आलाय. ते तसंच अँटी क्लॉकवाईज रोटेट होत राहणार आहे. म्हणजे आता सीडी वरती फोर्स बाहेर ऍक्ट होणार आहे, एबी वरती मध्ये ऍक्ट होणार आहे. अशा वेळेस जर तुम्ही आता परत फ्लेमिंग्स राईट हँड रूल यूज केला तर तुम्हाला ही करंटची डायरेक्शन रिव्हर्स झालेली मिळेल. म्हणजे काय तर प्रत्येक हाफ रोटेशनला करंटची डायरेक्शन रिव्हर्स होते आणि यालाच आपण अल्टरनेटिव्ह करंट म्हणत असतो. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केलं होतं. म्हणजे हे एसी जनरेटर आहे आणि ही त्याची वर्किंग आहे. म्हणजे वर्किंग समजायला तुम्हाला फक्त फ्लेमिंग्स राईट हँड रूल व्यवस्थित वापरता येणं आवश्यक आहे. तो वापरता आला तर तुम्हाला वर्किंग लक्षात येईल. आणि डीसी जनरेटर याच्या सारखंच आहे, फक्त इथं या ज्या कंडक्टिंग रिंग्स वापरल्या डीसी जनरेटर मध्ये आपण मोटर मध्ये वापरलेल्या स्प्लिट रिंग्सचा वापर करायचा आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द इलेक्ट्रिक जनरेटर. आणि इथं हा आपला चॅप्टर थेरॉटिकली कंप्लीट झालेला आहे. आपण लगेच याचे न्यूमरिकल स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. कोणाला जर हे लक्षात येत नसेल जनरेटर आणि मोटरची वर्किंग तर तो व्हिडिओ परत परत पहा. ठीक आहे. आणि तरीही लक्षात नाही आला असेल तर त्याला बाजूला ठेवा, जेव्हा आपली भेट होईल तुम्हाला ते डिटेल मध्ये सांगतो. समजायला थोडं क्रिटिकल आहे ते, म्हणून तसं. ठीक आहे. आता न्यूमरिकल स्टार्ट करूयात आपण. पेज नंबर 61 वरती क्वेश्चन नंबर 12 आहे. पेज नंबर 61 त्याच्यावरती आहे क्वेश्चन नंबर 12. त्यात ए बी सी आणि डी असे 4 क्वेश्चन दिलेले आहेत. हे 4 तर करायचेच आहेत. तसंच बुक मध्ये दिलेले सॉल्ड एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला करायचे आहेत. आणि तुम्हाला एखाद्या दुसऱ्या बुक मध्ये एक्झाम्पल्स मिळत असतील तर ते, कारण मी ऑलरेडी सांगितलंय फिजिक्स मध्ये प्रॅक्टिसला खूप महत्व आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. माझ्याकडे तुमचं टेक्स्ट बुक आहे 10th स्टँडर्डचं. त्या 12 पेज नंबर 61 वरती, पुस्तक समोर ठेवायचं आता लेक्चर पाहताना. पेज नंबर 61 वरती जो क्वेश्चन नंबर 12 आहे त्यातला ए एक्झाम्पल मी वाचतोय, ते पहिल्यांदा पहा काय. हीट एनर्जी इज बीइंग प्रोड्यूस्ड इन अ रेजिस्टन्स इन अ सर्किट ऍट द रेट ऑफ 100 वॅट. द करंट ऑफ 3 एम्पियर इज फ्लोइंग इन द सर्किट. व्हॉट मस्ट बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. कळालं नसेल तर प्रश्न परत वाचायचा, स्वतःचं पुस्तक समोर ठेवायचं. हीट एनर्जी इज बीइंग प्रोड्यूस्ड इन द रेजिस्टन्स इन अ सर्किट ऍट द रेट ऑफ 100 वॅट. आता तिथं डायरेक्ट दिलं की हीट एनर्जी इज प्रोड्यूस्ड. मग बऱ्याच जणांना वाटतं ते जे 100 वॅट दिलंय ती एनर्जी असेल.
परंतु नाहीये, कारण पुढे त्यांनी एक वर्ड दिलाय रेट. पुढे त्यांनी एक वर्ड दिलेला आहे रेट. पहा इथे, हीट एनर्जी इज बीइंग प्रोड्यूस्ड इन अ रेजिस्टन्स इन अ सर्किट ऍट द रेट. म्हणजे एनर्जी दिली नाहीये, तर एनर्जी प्रोडक्शनचा रेट दिलाय, म्हणजे पॉवर दिलीये. ते इथून सुद्धा आपल्याला लक्षात येतं की युनिट काय आहे, वॅट, म्हणजे तुम्हाला काय दिले, पॉवर. सो एका सर्किट मध्ये हीट एनर्जी प्रोड्यूस होण्याचा रेट म्हणजे पॉवर दिली 100 वॅट. त्या सर्किट मधून करंट जो फ्लो होत आहे तो 3 अँपियर आहे, आणि तुम्हाला विचारलंय त्या रेजिस्टन्स ज्याच्यामधून तो करंट फ्लो होतोय त्याचा रेजिस्टन्स किती असणार आहे. हे झालं गिवन. क्वेश्चन मध्ये तुम्हाला हीट एनर्जी प्रोडक्शनचा रेट दिलेला आहे, म्हणजे पॉवर दिलेली आहे. ती पॉवर किती आहे, 100 वॅट. ती पॉवर त्या सर्किट मध्ये, त्या रेजिस्टन्स मध्ये जी जनरेट झाली आहे ती किती करंटमुळे झाली आहे, 3 अँपियर करंटमुळे. तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचंय की त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असणार आहे. मग मला आपण जे सेकंड लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये पूर्ण फॉर्म्युले डिटेलमध्ये डिस्कस केले होते, त्याचा आता व्यवस्थित स्टडी करायचा आहे. करंट आणि रेजिस्टन्स यांचा यूज करून पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला काय माहित होता, P = I² × R. इथं V का घेतला नाही, कारण V दिलेला नाही आणि काढायचा नाही, त्याची गरज पण नाहीये. कारण करंट आणि रेजिस्टन्सच्या टर्म्स मध्ये पॉवरचा हा फॉर्म्युला आहे I² × R. आता दिलेल्या व्हॅल्यू पुट करा. P ची व्हॅल्यू 100, I ची व्हॅल्यू 3 आहे, त्याचा स्क्वेअर × R. सो इट इज इक्वल्स टू 100 इक्वल्स टू 3 चा स्क्वेअर 9 × R. म्हणजे हा 9 इकडे डिवाइड होईल. सो R इक्वल्स टू 100 डिवाइडेड बाय 9. सो इट इज इक्वल्स टू 9 1 जा 9. ठीक आहे, इकडे कॅरी आला 1, परत 9 1 जा 1. ते अशा प्रकारे 11.11 ओहम त्याचा आन्सर येईल. बुक मध्ये त्यांनी अप्रॉक्सिमेट करून 11 ओहम अशा प्रकारचा आन्सर दिलेला आहे. ठीक आहे, काहीच नाही, इथून पुढे फक्त डिवाइड केलं. परत एकदा क्वेश्चन सांगतो पहा. एका सर्किट मध्ये एक रेजिस्टन्स आहे, अशा प्रकारचा एक रेजिस्टन्स या सर्किट मध्ये आहे. छोटस सर्किट इथं मी ड्रॉ करतो तुम्हाला समजण्यासाठी. याच्यातून करंट फ्लो होतोय 3 अँपियरचा. किती, 3 अँपियरचा. आणि जी पॉवर आहे म्हणजे एनर्जी प्रोडक्शनचा जो रेट आहे ती 100 वॅट आहे. मग तुम्हाला पॉवर दिलीये, त्यातून फ्लो होणारा करंट दिलाय आणि कॅल्क्युलेट करायचा होता रेजिस्टन्स. त्याची पॉवर दिलीये, त्यातून फ्लो होणारा करंट दिलाय आणि कॅल्क्युलेट करायचा होता रेजिस्टन्स. मग त्यासाठी आपण गिवन डाटा पहिल्यांदा लिहिला. पहा, स्लोली सांगतो थोडं. एका सर्किट मध्ये हीट एनर्जी प्रोड्यूस होण्याचा रेट म्हणजेच पॉवर दिलीये 100 वॅट. त्या रेजिस्टन्स मधून फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू दिलीये, ती म्हणजे 3 अँपियर. आणि तुम्हाला त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. मग करंट आणि रेजिस्टन्सचा यूज करून पॉवरचा फॉर्म्युला येतो I² × R. पॉवर 100 वॅट दिली, ती पुट केली. करंट 3 अँपियर आहे, त्याचा स्क्वेअर असतो म्हणून 3 चा स्क्वेअर घेतला. R ऍज इट इज. 3² = 9. हा R × 9 आहे. 9 इकडे येऊन डिवाइड झाला. R इक्वल्स टू 100/9. याचं डिव्हिजन केलं तर आन्सर 11.11 ओहम येतं. बुक मध्ये ते अप्रॉक्सिमेट करून 11 ओहम दिलेला आहे. ठीक आहे, सो दिस इज द कम्प्लीट सोल्युशन. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित त्याला समजून घेऊन लिहायचं आहे. ठीक आहे, सो एकदम सिंपल क्वेश्चन आहे त्या चॅप्टरचे. सो पहिला क्वेश्चन आपण कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे, अनसॉल्व्ड एक्झाम्पल मी तुम्हाला सगळे सॉल्व्ह करून देतोय. सॉल्व्ड एक्झाम्पल्स मात्र तुम्हाला स्वतःला करायचे आहे. ओके, नाउ लेट्स रीड द सेकंड क्वेश्चन. इट इज गिवन दॅट 2 टंगस्टन बल्ब्स. मी बल्ब दाखवण्यासाठी असा रेजिस्टन्स वापरतो R, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं आपण कोणत्याही इक्विपमेंटला अशा रेजिस्टन्स न दाखवू शकतो. माझ्याकडे 2 बल्ब आहेत. एक आहे 100 वॅटचा, मी त्याला P1 म्हणतो, 100 वॅटचा. आणि दुसरा एक बल्ब आहे, तो पण मी रेजिस्टन्सच्याच फॉर्म मध्ये दाखवतो. त्याची पॉवर मी P2 म्हणतो, ती आहे 60 वॅट. ठीक आहे, त्यांना काय म्हटले, 2 टंगस्टनचे बल्ब्स आहेत ज्यांची वॅटेज म्हणजे पॉवर 100 वॅट आणि 60 वॅट आहेत. वर्क्स ऑन अ 220 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जो दिलेला आहे V इक्वल्स टू, तो किती दिलाय, 220 व्होल्ट. आता त्यांचं म्हणणं, इफ दे आर कनेक्टेड इन पॅरलल. पॅरलल म्हणजे याचे हे 2 एंड कनेक्ट करायचे. सॉरी, फर्स्ट एंड दोघांचेही कनेक्ट केले इथं एकत्र, आणि हे सुद्धा एंड एकत्र कनेक्ट केले. मी तुम्हाला तिकडं सोलार सेल शिकवताना पॅरलल आणि सिरीज बद्दल सांगितलं होतं. हे इथं कनेक्ट केलं, हे इथं कनेक्ट केलं, म्हणजे आता पॅरलल कनेक्शन झालं. आणि ते ज्या सोर्सला जोडलेले आहे त्या सोर्सचा पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे.
त्या सोर्सचा पोटेन्शियल डिफरन्स आहे 220 व्होल्ट. त्या सोर्सचा पोटेन्शियल डिफरन्स आहे 220 व्होल्ट. ठीक आहे, हे अशा प्रकारे कनेक्शन्स केलेले. गिवन डाटा तुम्ही असं गिवन असं नाव लिहून त्याच्या खाली लिहायचं आणि मग डायग्राम मध्ये दाखवायचा. ठीक आहे, मी एकदाच लिहिलंय. कॅल्क्युलेट काय करायचं सांगितलं तुम्हाला, करंट किती फ्लो होतोय ते कॅल्क्युलेट करायचं सांगितलंय. पहा काय दिले, दोन बल्ब आहेत जे मी इथं रेझिस्टन्सच्या टर्म्स मध्ये दाखवले. पहिल्या बल्बची पॉवर आहे 100 वॅट, दुसऱ्या बल्बची पॉवर आहे 60 वॅट. हे दोन बल्ब असे पॅरलल मध्ये कनेक्ट केले आणि त्यांना 220 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स बॅटरी किंवा सेलच्या मदतीने अप्लाय केला. जनरली बॅटरी असते. ओके, आणि त्या सर्किट मधून फ्लो होणारा करंट विचारला. आता मी डायग्राम मध्ये दाखवतो. आता ही बॅटरी इथून असा करंट फ्लो व्हायला स्टार्ट झाला आय अमाऊंटचा. आता या पॉइंटला आल्यानंतर करंट डिवाइड झाला. इकडे काही करंट गेला, त्याचा आन्सर समजा त्याची व्हॅल्यू I1 आहे, इकडे काय आला तो I2 आहे. याचा अर्थ फर्स्ट बल्ब मधून I1 करंट फ्लो झाला, सेकंड मधून I2 करंट फ्लो झाला. फायनली परत या पॉइंटला तो टोटल करंट एकत्र येऊन या एक्सटर्नल सर्किट मधून I करंट फ्लो झाला. पहा, पॉझिटिव्ह टर्मिनल कडून करंट निघाला तो I व्हॅल्यूचा, इथं तो डिवाइड झाला, इकडे I1 आणि इकडे I2. म्हणजे P1 पॉवर असलेल्या बल्ब मधून I1 करंट फ्लो झाला, P2 पॉवर असलेल्या बल्ब मधून I2 करंट फ्लो झाला. टोटल करंट I आहे, टोटल पोटेन्शियल डिफरन्स 220 व्होल्ट आहे. आता व्यवस्थित लक्षात घ्या, ही डायग्राम खूप महत्वाची आहे. काय असतं, तुम्हाला प्रत्येक बल्ब साठीचा पॉवर आणि पोटेन्शियल डिफरन्स माहिती आहे. कारण पॅरलल मध्ये काय असतं, हे दोघं पॅरलल आहेत, म्हणजे हा 220 व्होल्ट याच्या अक्रॉस सुद्धा आहे आणि हा 220 व्होल्ट याच्या अक्रॉस सुद्धा आहे. तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन जर स्टडी केला असेल तर तिथं तुमच्या लक्षात आलं असेल की पॅरलल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो सगळ्यांच्या अक्रॉस, तो डिवाइड होत नाही. म्हणजे हाच 220 व्होल्ट याच्या अक्रॉस सुद्धा आहे, हाच 220 व्होल्ट याच्या अक्रॉस सुद्धा आहे. मग पहिल्यासाठी पहिल्यांदा पॉवरचा फॉर्म्युला युज करूया. तुम्हाला करंट आणि पोटेन्शियल डिफरन्सच्या टर्म्स मध्ये पॉवरचा फॉर्म्युला लिहावा लागेल. मग P1 इक्वल्स टू येईल V इंटू I1. V इंटू I1, कारण त्याच्या अक्रॉस सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे V. त्यातून करंट किती फ्लो होतोय I1. करंट मात्र पॅरलल मध्ये डिवाइड होतो. व्यवस्थित लक्षात घ्या, हे दोन बल्ब पॅरलल मध्ये, म्हणून या पॉइंटला करंट डिवाइड झाला, मात्र पोटेन्शियल डिफरन्स दोघांच्या अक्रॉस सेम असतो. मग फर्स्ट बल्ब साठी इक्वेशन पॉवर इक्वल्स टू काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट. सो P1 इक्वल्स टू V इंटू I1. मग त्याची पॉवर किती आहे 100 इक्वल्स टू त्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स 220, त्याचा करंट I1. हा 220 इकडे डिवाइड होईल, म्हणजे I1 आला 100 डिवाइडेड बाय 220. 0 0 कॅन्सल झाला, दोघांनाही 2 ने डिवाइड केलं. 2 5 जा 10, 2 11 जा 22. ठीक आहे, सो याचा आन्सर आलं 5/11 एम्पियर. आणखी मी याला काहीच करत नाही, ऍज इट इज ठेवतो. ओके, कारण तुम्हाला या I ची व्हॅल्यू विचारली आहे टोटल करंटची. तो I कसा कॅल्क्युलेट करणार आहेत आपण, I1 प्लस I2 न, दोन्ही करंटच्या ऍडिशन न. मग I1 सेपरेटली काढून घेऊयात, I2 सेपरेटली काढून घेऊयात आणि फायनली दोघांची ऍडिशन करूयात. ठीक आहे, पहा दोघं पॅरलल मध्ये, दोघांच्या पॉवर दिल्या, करंट डिवाइड झालेले मी इथं दाखवलंय. पोटेन्शियल डिफरन्स दोघांच्या अक्रॉस तेवढाच असतो. आता दुसऱ्यासाठी P2 इक्वल्स टू V इंटू I2. त्याची पॉवर 60 आहे, पोटेन्शियल डिफरन्स 220 असणार आहे, करंट कॅल्क्युलेट करायचा आहे. सो दिस I2 इक्वल्स टू 60 डिवाइडेड बाय 220. 0 0 कॅन्सल झालं, 2 न डिवाइड केलं तर हे 2 3 जा 6 अँड 2 11 जा 22. 3/11 एम्पियर आलं. मग या दोघांची ऍडिशन केली तर तुम्हाला टोटल करंट I मिळेल, जो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. परत रिपीट करतो, दोन बल्ब आहेत, एकाची पॉवर 100 वॅट आहे, दुसऱ्याची 60 वॅट. दोघांना पॅरलल मध्ये कनेक्ट करून 220 व्होल्टचा पॉवर सप्लाय अप्लाय केलाय. काय होत असतं, पॅरलल मध्ये करंट डिवाइड होत असतो, पोटेन्शियल डिफरन्स तोच राहतो. म्हणून दोघांच्याही कॅल्क्युलेशन मध्ये पोटेन्शियल डिफरन्स तो Vच ऍज इट इज घेतलाय, करंट मात्र I1 I2 डिवाइड झाले. मात्र या दोघांचं मिळून ऍडिशन किती येणार आहे I. आपण I1 आणि I2 कॅल्क्युलेट केले, एक 5/11 आला, एक 3/11. डायग्राम व्यवस्थित तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करून घ्या, मी आता ती रब करतोय. ओके, मग मला टोटल करंट कॅल्क्युलेट करायचा आहे, तर बल्ब 1 मधून फ्लो झालेला एवढा करंट आणि 2 मधून फ्लो झालेला एवढा करंट, दोघांची जर ऍडिशन केली तर तुम्हाला टोटल करंट मिळेल. मग काय येते, I इक्वल्स टू I1 प्लस I2
So I equals to 5 by 11 plus 3 by 11. So it is equals to denominator same आहे 11, 5 plus 3 is 8 by 11 ampere. असंच ठेवलं तरी चालतं. पुढे सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर येईल 0.72 एम्पियर तरीही चालतं. सो दिस इज आवर आन्सर टू दिस क्वेश्चन. ठीक आहे, लक्षात आलं असेल. ऑब्विसली सिंपल होतं, काहीच नाहीये. जर फॉर्म्युले व्यवस्थित त्या सेकंड लेक्चर मधून तुम्ही करून घेतले असतील तर या चॅप्टरच्या सेकंड लेक्चर मधून तर तुम्हाला हे सोडवायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीये. ओके, सो हा झाला सेकंड क्वेश्चन. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. आता आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ओके, एकदम सिंपलच क्वेश्चन आहेत सगळे. ओके, सो आता लक्षात घ्या, इथं आपण जे फॉर्म्युले यूज करतोय ते आपण ऑलरेडी सेकंड लेक्चर मध्ये स्टडी केले, त्यामुळे सेकंड लेक्चर परत एकदा रिवाइज केलं तरी काही हरकत नाही, सोपं जाईल. थर्ड क्वेश्चन इज हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. दोन इक्विपमेंट दिले, एक टीव्ही आहे आणि दुसरं हीटर आहे. ओके, सो टीव्हीची पॉवर तुम्हाला दिली 500 वॅट, ज्याला मी P1 न डिनोट करतो, आणि तो टीव्ही जो वापरला जातो तो टाइम मी T1 न डिनोट करतो, तो 30 मिनिट्स साठी. आणि जे हीटर आहे त्याची पॉवर मी P2 न डिनोट करतो, ती दिली 600 वॅट, आणि तो जेवढ्या वेळासाठी वापरला तो टाइम तुम्हाला जो दिलेला आहे तो 20 मिनिट्स दिलेला आहे. आणि विचारले हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. अरे सिंपल आहे ना एकदम. टीव्ही साठी पॉवर आणि टाइम दिलाय, हीटर साठी पॉवर आणि टाइम दिलाय. पॉवर आणि टाइमचं मल्टिप्लिकेशन करायचं, एनर्जी मिळेल. ज्याची जास्त त्याची जास्त, ज्याची कमी त्याची कमी. ओके, सिंपल आहे एकदम. फक्त काय करायचं, थोडं आपल्या फॉर्मॅट मध्ये याला सॉल्व्ह करायचं, कारण आपण इलेक्ट्रिकल एनर्जीचं युनिट किलोवॅट आवर वापरतो. हे मी ऑलरेडी याच्यावरती बोललेलो, बराच वेळ डिस्कशन झालेले. म्हणजे पॉवर आपल्याला किलोवॅट मध्ये पाहिजे, इथं वॅट मध्ये. टाइम आपल्याला आवर्स मध्ये पाहिजे, इथं मिनिट्स मध्ये. मात्र आपल्याला कन्व्हर्जन्स माहित आहे. ओके, सो आता परत इथं लिहितो. P1 इक्वल्स टू 500 वॅट इज इक्वल्स टू 1000 वॅट म्हणजे 1 किलोवॅट. 1000च्या अर्ध म्हणजे हाफ किलोवॅट म्हणजे 1/2 किलोवॅट. ठीक आहे, किंवा एक स्टेप वाढूया. वॅटचं किलोवॅट करायला 1000 ने डिवाइड करायचं. सो 500 डिवायडेड बाय 1000, 0 0 0 0 कॅन्सल. 5/10 म्हणजे 1/2 किलोवॅट. सिमिलरली P2 इक्वल्स टू किती आहे 600 वॅट. वॅटचं किलोवॅट करायचंय, 1000 ने डिवाइड करायचं, 0 0 0 0 कॅन्सल. 6/10 दोघांना जर पूर्ण डिवाइड केलं तर 3/5 3/5 किलोवॅट. ठीक आहे, असं जाईल ना. याला 2 ने डिवाइड केलं तर 2 3 6, 2 5 10. ओके, सो 3/5 किलोवॅट. आता टाइम्स T1. मिनिट्स आवर्स मध्ये करायला 60 ने डिवाइड करावं लागतं. 30 मिनिट्स म्हणजे 30 डिवायडेड बाय 60, 0 0 कॅन्सल. 1/2 आवर म्हणजे अर्धा तास. टाइम T2 हा 20 मिनिट्स आहे. परत मिनिट्स आवर्स मध्ये कन्वर्ट करायचे, 60 ने डिवाइड करायचं. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 1/3 आवर. ठीक आहे, सो हे लिहून घ्या. पॉवर 1 आपली 1/2 किलोवॅट आहे, पॉवर 2 आपली 3/5 किलोवॅट आहे. टाइम 1 हा 1/2 आहे, टाइम 2 1/3 आहे. 1 हे नोटेशन टीव्ही साठी यूज केले, 2 हे नोटेशन हीटर साठी यूज केले. आता मी गिवन डाटाच लिहिलाय, त्याला कन्वर्ट केले. फक्त काय कॅल्क्युलेट करायचं, दोघांच्याही एनर्जी. 500 वॅट वाली टीव्ही 30 मिनिट वापरली, 600 वॅट वालं हीटर 20 मिनिट वापरलं. कोणी इलेक्ट्रिकल एनर्जी जास्त युटिलाइज केली हे कॅल्क्युलेट करायचे. इलेक्ट्रिकल एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण डायरेक्टली पॉवर इनटू टाइम हे फॉर्म्युले यूज करतो. मात्र आपल्या फॉर्मॅट मध्ये युनिट नव्हते, म्हणून आपण पहिल्यांदा कन्वर्ट करून घेतलं. या एक्झाम्पल मध्ये ते घेतलं नसतं तरी चाललं असतं, मात्र ती सवय लावायची. ओके, सो 500 वॅटला किलोवॅट मध्ये केलं, 600 वॅटला किलोवॅट मध्ये केलं, 30 मिनिटला आवर्स मध्ये केलं, आणि 20 मिनिट्सला सुद्धा आपण आवर्स मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता हे झालं गिवन आणि त्याचं कन्व्हर्जन. आता हे कम्प्लीट झालेलं आहे. आता आपल्याला याला डायरेक्टली सॉल्व्ह करायला स्टार्ट करायचं. सो सॉल्व्ह करायला स्टार्ट करायचंय, त्यासाठी हे तुम्हाला पहिल्यांदा नोट डाऊन करावं लागेल, लिहून घ्यावं लागेल. ओके, सो लिहून घ्या व्यवस्थित याला. मग आता आपण व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करूया.
सो टीव्ही साठीचं एनर्जीचं कॅल्क्युलेशन पहा. टीव्ही साठीचं एनर्जीचं कॅल्क्युलेशन A1 इक्वल्स टू P1 इंटू T1. P1 म्हणजे टीव्हीची पॉवर 1/2 किलोवॅट आणि टाइम किती आहे 1/2 आवर्स म्हणजे किती आलं 1/4 यानी की 0.25 kWh. आणि हीटर साठी जर तुम्ही हे कॅल्क्युलेशन्स केले तर ते येईल E2 इक्वल्स टू P2 इंटू T2. सो पॉवर 2 किती आहे आय सपोज इट इज 3/5 सपोज म्हणजे आलं होतं आपला आन्सर ते. आणि T2 किती आहे 1/3. हा 3 कॅन्सल झाला शिल्लक राहिलं 1/5 म्हणजेच 0.20 किलोवॅट आवर. सो हीटर किती एनर्जी वापरतं 0.20 किलोवॅट आवर आणि टीव्ही वापरते 0.25 किलोवॅट आवर. म्हणजेच टीव्ही न वापरलेली एनर्जी त्या दिलेल्या वेळेमध्ये हीटरनं वापरलेल्या एनर्जी पेक्षा जास्त आहे. सो टीव्ही सेट युटिलाइजेस द मोर इलेक्ट्रिकल एनर्जी हे त्याचं आन्सर असेल. काहीच नाहीये दोघांसाठी टीव्ही आणि हीटर साठी पॉवर आणि टाइम दिलते. आपण त्या दोघांच्या मल्टिप्लिकेशनला एनर्जी कॅल्क्युलेट केली. मात्र ती कॅल्क्युलेट करताना युनिट स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणले म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी जनरली आपण केडब्ल्यूएच मध्ये दाखवतो म्हणून त्या फॉर्म मध्ये त्याला कन्वर्ट केलेले. ठीक आहे. सो दिस इज द कंप्लीट सोल्युशन टू दिस क्वेश्चन. टीव्ही सेट विल यूज द मॅक्झिमम एनर्जी. टीव्ही सेट काय करेल मॅक्झिमम एनर्जी युटिलाइज करेल. ठीक आहे. आता जो शेवटचा क्वेश्चन शिल्लक राहिलाय त्याची फक्त हिंट सांगतो तुम्हाला. तिथं सुद्धा एनर्जी किलोवॅट आवर्स मध्येच फाइंड आउट करायची आणि आपल्याला माहितीये 1 किलोवॅट आवर म्हणजे 1 युनिट एवढी इलेक्ट्रिकल एनर्जी असते. ठीक आहे. तर इथं आपले हे न्यूमेरिकल्स कंप्लीट झाले. शेवटचं राहिलेलं एकच अनसॉल्व्ड राहिले ते व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि बुक मध्ये दिलेले सॉल्व्ड एक्झाम्पल्स सुद्धा सॉल्व्ह करा जेणेकरून तुम्हाला अशा टाइपचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करण्यामध्ये कोणतीही डिफिकल्टी वाटणार नाहीये. सो आजचं लेक्चर आपण इथंच कन्क्लूड करतो. इथं हा आपला चॅप्टर संपलेला आहे म्हणजे हा चॅप्टर सुद्धा आपण इथं कन्क्लूड करत आहोत. सो व्यवस्थित चॅप्टरचा स्टडी करून त्यावरती डिपेंड असणारी टेस्ट उद्या आपल्याला द्यायची आहे. सो व्यवस्थित स्टडी करा तुमच्या टेस्ट साठी. ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे अँड थँक्यू.